पुणे नगर महामार्गावर मध्यरात्री अचानक पोलिसांच्या गाड्यांचे सायरन घुमू लागले। कारेगावच्या एका साध्या सुध्या दिसणाऱ्या लॉज भोवती ATS आणि रांजणगाव MIDC पोलिसांनी सापळा रचला आणि काही क्षणातच सुरू झाली थरारक छापेमारी। बाहेरून शांत आणि नेहमीप्रमाणे दिसणाऱ्या त्या लॉजच्या आतमध्ये मात्र सुरू होता काळा कुट्ट धंदा। महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना जबरदस्तीनं देह विक्रीच्या जाळ्यात ओढलं जात असल्याची धक्कादायक माहिती ही पोलिसांना मिळालेली होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या पथकानं रात्री उशिरा धाड टाकली आणि आतलं वास्तव पाहून अधिकारीही हादरून गेलेले होते। या कारवाईत तब्बल 7 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी 3 महिला या थेट बांगलादेशातून आणण्यात आल्याचं उघड झालंय। या महिलांना भारतात आणून जबरदस्तीने देह व्यापारात ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणात पोलिसांनी लुतफर मुजम्मल हक शेख या मुख्य आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत, तर त्याचा साथीदार बबलू साहू हा अंधाराचा फायदा घेत फरार झालाय। विशेष म्हणजे बबलू साहूवर याआधीही अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आलेली होती। ATS आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमुळे मानव तस्करी आणि देह व्यापाराच्या या रॅकेटचा मात्र पर्दाफाश झाला आहे। सुटका करण्यात आलेल्या सर्व महिलांना सध्या महिला सुधारणा गृहात सुरक्षित ठेवण्यात आलं असून बांगलादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मायदेशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे। दरम्यान फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं आता रवाना झालेली आहेत। पुणे नगर महामार्गावरील या धक्कादायक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि आता प्रश्न उपस्थित होतोय, या काळ्या धंद्यामागे आणखी कोणाचा हात आहे का?